सकाळची सुरुवात अशी काही झाली म्हणजे एक्सरसाइजने झाली. एक्सरसाइज वगैरे केली. आज लवकर उठली होती 6:30ला. थंडी तर खूप होती पण उठून गेली. नंतर किचन साफ करायला घेतलं बघा. रात्रीचा स्वयंपाक म्हणजे रात्री किचन क्लीन नव्हतं केलं. आणि प्रोडक्ट बेस्ट आहे बरं का, अर्बन व्हाईटचं. फक्त स्प्रे केला आणि थोडा वेळ थांबल्यानं लगेच चिकट वगैरे सर्व निघून जातं. फक्त सुक्या कपड्यांना पुसायचं काम राहतं, ते पुसून घेतलं. भांडे वगैरे घासून घेतले. बाबू थोडा उशिरा उठला होता. मग बघा कसे लाड चालू आहेत बाबा. उठल्यावर माझी पोरगी रडत नाही आता, म्हणजे मुलगा आहे तो पण मुलगी म्हणतो. आम्ही दूध आलं होतं, चहा ठेवला मस्त. थंडीमध्ये गरम गरम चहा मस्त असं वाफाळता चाय वगैरे घेतला. थोडा वेळ म्हटलं चला आता उन्हात बसूया. सर्व आवरलं होतं घरातली कामं, उन्हात बसलो थोडा वेळ. आणि ऑइलिंग केलं होतं हेअरला, त्याच्यामुळं म्हटलं चला आता उन्हात थोडा वेळ बसून मग नाश्ता केला. रात्रीचीच इडली होती आणि चटणी होती, ती खाऊन घेतली. आणि बाहेरचं वातावरण बघा किती सुंदर आहे. आणि आज मला कपाटातली साफसफाई करायची होती. पूर्ण कपडे घड्या करायचे होते. हे बघा किती मिस झालेलं आहे. जिथं तिथं कपडे कसे पण कोंबले इथं जसं धरून तसे. त्याच्यानंतर बघा हे पूर्ण कपडे काढले. आणि कपडे जर बघितले ना तुम्ही बोलसाल कधी करेल ही. हे बघा 2 तास लागले मला हे पूर्ण आवरायला. इतकं गंद झालं होतं. आईच्या घरी जायचं त्याच्यामुळे सर्व तयारी चालू आहे. त्यानंतर हे साड्याचं राहू दिलं कारण की याच्यातल्या काही साड्या घेऊन जायच्या आहेत मला. हे उद्या करेल मी. पण बाकीचं सर्व कपाट मस्त असं छान ऑर्गनाईज केलं बघा. फौजीचे कपडे एका इकडे, डॉक्युमेंटचे काही इकडे, माझे कपडे काही इकडे, बाबूचे कपडे एका साईडला, असं सर्व ऑर्गनाईज केलं. 2 तास लागले. चला, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि लाईक शेअर कमेंट पण करा. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.